निस्तरणं गरजेचं आहे आणि ते देखील आम्ही विनंती सरन्यायाधीश महोदयांना केलेली आहे. आज भाषण करताना सरन्यायाधीश असे म्हणाले का विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल तर योग्य संविधानिक व्यवस्था चालत असेल तर त्याला सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालय हे मार्गदर्शन करू शकते. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळेस समोर आता मंचावर जे बसले होते त्यांनी मार्गदर्शन किती घेतलं हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय की विरोधी पक्ष घाबरलेला आहे, नेमकं सत्ताधारी पक्ष घाबरला विरोधी पक्षाला. सत्ताधारी पक्ष घाबरलाय, नेमकं त्या घाबरण्याचं कारण काय वाटतं? आता रोज आपण पाहत असाल आम्ही वेगळे वेगळे लक्षवेधी असतील आणि नुसतं आम्हीच नाही, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण देखील आणि आपलेच विषय आम्ही कधी कधी हाऊसमध्ये मांडत असतो. प्रत्येक दिवशी भ्रष्टाचाराचा काहीतरी विषय येत असतो लोकांसमोर. मग आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जे मी ते उन्नत मार्ग गायमुख ते ठाणे या उन्नत मार्गाबद्दल आपल्या माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणलेला, तोच विषय सुप्रीम कोर्टाने या सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं, कारण 3000 कोटीची गफलत त्याच्यात होती. म्हणजे प्लॅनिंगमध्ये गफलत, फायनान्सेसमध्ये गफलत, ही सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं, कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत. आज मीरारोडमध्ये ज्या पद्धतीचा आंदोलन मोर्चा झाला, पोलिसांनी परवानगी दिली नाही, पुन्हा परवानगी दिली, मराठी लोक तिथे उतरले, धरपकड नेत्यांची केली गेली, काय मला वाटतं आपण एक ह्याच्यात स्पष्टपणे पाहिलं पाहिजे. कोणी मारहाण करणं वगैरे आम्ही त्याचं समर्थन बिलकुल करत नाही. ते वाद कशातून निर्माण झाले मला वाटतं ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहून त्याच्यातून पाहिलं पाहिजे. कुठे कोणाला राग आला, त्याच्यातून वैयक्तिक काय झालंय का वगैरे हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला. पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा, तसं आज नेमकं मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडच्या पोलिसांनी एवढी धरपकड का करावी, कोणाच्या आदेशावर करावी, हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे. गेले 2-3 दिवस आम्ही सतत पाहत आहोत, म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी GR, सक्तीचा GR तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी GR जाळला, अन्यायकारक GR जाळला, त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या. मग एक कोणतरी भाजपची उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाममध्ये आलेले अतिरेक्यांसारखे आहेत, त्यांची तुलना त्या पाकड्यांबरोबर केली. त्याच्यानंतर काल परवाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत. आता कालच मला वाटतं आपण पाहिलं असेल आकडे, महाराष्ट्र किती GST हे केंद्र सरकारला देतो. आणि जे आपण बोलतो ना दिल्लीची तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, खऱ्या अर्थाने हा देश फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या फायनान्सेसवर चालतो.